वेलकम वेलकम वेलकम. विद्यार्थी मित्रांनो, एक विद्यार्थी मला काल म्हणला की सर मला इंग्रजी कळत नाही. व्हॉट कॅन आय डू नाव? आय डोंट अंडरस्टँड. म्हणजे समजत नाही ना. मग सर मग का समजू? एखाद्या विद्यार्थ्याला इंग्रजी का कळत नसेल तर त्याची कारणे आणि उपाय आज आपण सविस्तरपणे शिकणार आहोत. आता छोटे छोटे मुलं असतात. छोटे मुलं कसं असतात 7-8 वर्षाचे ते 10-15 वर्षापर्यंतच्या मुलांना जरी त्यांना इंग्रजीची अभ्यास असतो, पुस्तक असतं, तरी त्यांना कळतच नाही. सर काय करावं सर? कारण काय असेल? मग त्याची कारण आणि त्यावरचा उपाय आज आपण सविस्तरपणे बघत असताना मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 100% तुमच्या मनामधल्या ज्या काही शंका कुशंका असतील ते मी या ठिकाणी निरसन करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे आणि शेवटपर्यंत बघायचा आहे. म्हणजे काय होईल सर? त्यामध्ये कारणे कोणकोणती आहेत आणि त्या कारणावरचे उपाय कोणकोणते आहेत, ते कारण का तयार झाली आणि तुम्हाला ही कारण या कारणामुळे तुम्हाला इंग्रजी येत नाही, कळतच नाही सर. मी प्रयत्न करतो सर. आता लहान मुलं म्हणतात सर मी प्रयत्न करतो इंग्रजी समजून घेण्याचा, परंतु मला ती समजत नाही. मग का कळत नसेल? एखाद्या विद्यार्थ्याला इंग्रजी का कळत नसेल? तो काय करतो सर? एखादा त्याला मराठी विषय आवडतो किंवा परिसर अभ्यास आवडतो, विज्ञान आवडतो, त्या विषयामध्ये तो रममान होतो, परंतु इंग्रजीचे सर आले की त्याचं डोकं चलत नाही. मग काय करतो तो सर? काहीतरी चित्र काढत बसतो. सर तिकडे इंग्रजी शिकवत असताना तो चित्र काढतो, म्हणजे त्याला त्यामध्ये रुची नाही. मग सर त्याचे कारण आहेत ना. कारण काय असेल सर? एखादा लेसन शिकवत आहेत, धडा शिकवत आहेत ना, मग त्यावेळेस विद्यार्थी त्या धड्याकडे लक्ष का देत नसेल? त्याची कारण असतात. कारण त्याचं पहिली गोष्ट आहे बेसिक मजबूत नाही. त्याला एबीसीडी येते सर, एबीसीडी कळते, पण ग्रामर, वर्ब, सेंटेन्स पहा. त्याचं कारण काय मेन गोष्ट? आता ही पहा, पहिल्याचं कारण आहे बेसिक कळत नाही. नंबर 1 कारणे बघूया आपण. हे कारणे या ठिकाणी मित्रांनो त्याला एबीसीडी कळते. काय? एबीसीडी कळती, परंतु काय करत नाही त्याला? ग्रामर. नंबर 1 आहे त्याला काय करत नाही? ग्रामर. GRAMMAR ग्रामर. त्याला ग्रामर कळत नाही. टेन्स म्हणजे व्याकरणामध्ये काय करत नाही. दुसरी गोष्ट काय करत नाही? वर्ब्स म्हणजे कोणकोणते आहेत क्रियापद? VRBS वर्ब्स. त्याला वर्ब्स माहित नाहीत. त्याचबरोबर एखादा सेंटेन्स असेल, सेंटेन्स म्हणजे वाक्य, SENTENC सेंटेन्स कळत नाहीत. नंतर महत्वाची गोष्ट स्ट्रक्चर, STRUCTURE. एखाद्या वाक्याचं स्ट्रक्चर कर्ता कर्म क्रियापद, म्हणजे क्रियापद कुठे घ्यावं, कर्म कुठे घ्यावं, कर्ता कुठे घ्यावं, हे त्याला कळत नाही. म्हणजे सर हे त्याचं म्हणजे ह्या सर्व गोष्टी बेसिक मध्ये येतात. म्हणजे त्याचं हे बेसिकच फक्त नसतं मित्रांनो, म्हणून त्याला इंग्रजी कळतच नाही. मग तो काय करतो? इंग्रजीचा पिरियड आला की गुपचूप बसतो, त्याचं काय दुसरंच काम करत बसतो. मग सरांनी काय करायला पाहिजे सर? सुरुवातीला त्या विद्यार्थ्याचं बेसिक कंप्लीट करून घ्यायला पाहिजे. मग सर आता शिक्षकांचंच काम आहे का हे? नाही, तर आपल्या पालकांनी सुद्धा आपल्या छोट्याशा बाळाकडे लक्ष द्यायचं आहे आणि आपल्या मुलाचं बेसिक पक्क करून घ्यायचं आहे. त्यामध्ये हे महत्वाचे मुद्दे आहेत: ग्रामर, वर्ब, सेंटेन्स आणि एखाद्या वाक्याचं स्ट्रक्चर. एवढं आलं की तुम्हाला इंग्रजी कळायला लागते. दुसरी महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो, शब्दसंग्रह कमी असणे. त्याचा शब्दसंग्रह कमी आहे ना. समजा एखादा तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. तुमच्याकडे जर खिशामध्ये पैसे असतील तर तुम्ही किती आनंदी राहता का नाही? तुम्हाला जी गोष्ट पाहिजे ती तुमच्याकडे असेल तर तुम्ही आनंदी राहता. परंतु आपण इंग्रजी भाषा शिकत असताना विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे इंग्रजीचा शब्दसंग्रह जास्त असेल तर आपण काय करतो? फटाफट एखादं वाक्य बोलतो. आता मी एक सांगतो वाक्य, आई मला चहा दे. मग आपण त्याला कसं इंग्रजी म्हणतो? मग चहाला अगोदर काय म्हणतात हे माहित पाहिजे. त्याला टी म्हणतो. एखादी आई बाळाला म्हणते झाडू आण, तर झाडूला आपण काय म्हणतो? तो शब्द आपल्याला पाहिजे, ब्रूम. ब्रूम म्हणजे झाडू, आहे का नाही? म्हणजे असे छोटे छोटे शब्द आपल्याला आले पाहिजे. जोपर्यंत आपला शब्दसंग्रह भरपूर नसेल, म्हणजे जास्त नसेल, कमीत कमी 2-3 हजार शब्दसंग्रह आपल्याकडे असेल तर आपण फ्लुएंटली इंग्रजी बोलू शकतो. म्हणजे दररोजचे कम, गो, ईट, स्लीप, प्ले, जम्प, रन, कितीतरी सोपे सोपे शब्द आहेत मित्रांनो. हे सोपे सोपे शब्द आपल्याला आपले एक वही करायचे, त्यामध्ये सोपे सोपे शब्द, छोटे छोटे शब्द घ्यायचे आहेत. त्यामुळे काय होईल की आपला शब्दसाठा वाढल्यानंतर आपल्याला कोणतंही वाक्य इंग्रजीमध्ये सहज बोलता येईल. म्हणजे शब्द माहित नसल्याने वाक्यच कळत नाही. आता समजा आता एखादा शब्दच माहित नाही ना,
मग आई म्हणते बाळा ब्रिंग ब्रिंग द ब्रूम. आता ब्रिंग म्हणजे माहित माहित नाही समजा त्याला, ब्रिंग म्हणजे आणणे त्याला असं अगोदर माहित होतं, पण ब्रूम म्हणजेच काय कळत नाही. मग ते काय करते, दुसरी एखादी बकेट आणते, टोपला आणते, झाडू, त्याला झाडूच कळत नाही ना, मग ब्रूमचा अर्थ होतो झाडू. म्हणजे मित्रांनो, जोपर्यंत आपला शब्दसंग्रह जास्त होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी एखादं वाक्य कळत नाही आणि त्या वाक्याचा आपल्याला अर्थ सुद्धा लागत नाही. दुसरी गोष्ट आहे ऐकण्याचा सराव कमी. तुमच्या घरामध्ये मराठी भाषा असेल तर मराठी भाषेमध्ये तुम्ही बोलत असता, परंतु तुम्हाला इंग्रजी भाषेमध्ये जर तुम्ही ऐकू लागले रोज रोज, तुमच्या घरामध्ये जर इंग्रजी बोलणारे माणसं असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला इंग्रजीचा ऐकण्याचा सराव होईल ना. किंवा तुम्ही इंग्रजी आता टीव्ही बघता, टीव्हीवरती कार्टून लागतं, छोटा भीम लागतो, काय काय लागतं, बरेच लागतं, पण त्या ठिकाणी एक छोटी ओळ येते. किंवा आपली भाषा चेंज करा. तुम्ही IPL चालू आहे सध्या, IPL वरती आपली इंग्लिश भाषा करा. त्या भाषेचा ऑप्शन असतं ना, तामिळ करा, इंग्लिश करा, कोणकोणत्या भाषांचा, पंजाबी करा असं म्हणतात ते. मी टीव्ही बघताना काल म्हणजे रोज ठिकाणी आपली भाषा इंग्रजी करा. ऐकून ऐकून आपण शिकत. कॅच 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 म्हणलं तरी आता IPL मध्ये कॅच 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 म्हणलं तरी समज की अरे बाळा ते झेरा म्हणतंय, राईट. म्हणजे इथपासून आपल्याला सुरुवात करायची. ऐकण्याचा सराव नसल्यामुळे आपल्याला काय होतं मित्रांनो, इंग्रजी म्हणजे काय, इंग्रजी ऐकायला सवय नसल्यामुळे समजायला वेळ लागतो. आधी ऐकायला समजून ऐकायची आपण ऐकण्याचा सराव केला पाहिजे. चौथा मुद्दा आहे भीती आणि आत्मविश्वास कमी. तर भीती पहा, तर मी तुम्हाला इंग्रजी बोलतो, प्लीज कम हिअर माय डिअर स्टुडंट्स, डोंट बी फिअर, इंग्लिश गुरु इज हिअर, माय ऑल स्टुडंट, आय वांट ऑल माय स्टुडंट स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. पहा, मी फटाफट इंग्रजी वाक्य बोलून जातो, परंतु मित्रांनो एखाद्या वेळेस एखाद्या वाक्यामध्ये एखादा शब्द कमी जास्त झाला तरी चालेल, परंतु आपण त्याला ते पॉज करून पुन्हा आपण ते वाक्य ऐकायचं असतं आणि त्या वाक्यामध्ये आपला एखादा शब्द चुकलेला असेल तर त्या शब्दाचा आपल्याला पुन्हा तो शब्द दुरुस्त करून घ्यायचा असतो. म्हणजे पहा, चुकीचं बोललो तर आता मी बोललो बिनधास्त बोलतो ना, कधी इंग्रजी बोलताना बिनधास्त बोला. कालचाच माझा व्हिडिओ पाहू, इंग्रजी बिनधास्त बोला, नक्की पहा. म्हणजे काय सर, अशी भीती मनामध्ये असल्यामुळे लहान लहान मुलं काय होतात, घाबरून जातात. अरे बाबा माझं चुकतं का, मी बोलत नाही. अरे इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न नाही केला मित्रांनो. आता लहानपणी पहा, आमच्या गावाकडं मी छोटा तिसरी चौथीला असेल तर माझ्या मित्रांनी काय केलं, मला आता नदीला पाणी जास्त नव्हतं, इतकं असं डोके इतकं असेल, पण त्या पाण्यात फेकून दिला, ढकल उडीत नेलं पहिल्या वेळेस. आता मला असं रडायला जोर जोरात. मग अरे म्हणले बाबा काय हातपाय आले असे. जेव्हा जेव्हा मी त्या ठिकाणी प्रयत्न केला, मग मला 2-3 दिवसामध्ये रोज रोज मला शिकवल्यामुळं मी पोहायला शिकलो. मग तसं तुम्हाला मित्रांनो, तुम्हाला पण इंग्रजी शिकायची असेल तर पहिली गोष्ट आहे भीती काढून टाका. जसं मी पोहायला शिकलो ना, तुम्ही भीती सोडून द्या आणि आत्मविश्वासाने बोला. मग 2 दिवसाला काय झालं मित्रांनो, मी स्वतःहून त्या पाण्यात उडी मारली आणि मी आपोआप पोहायला शिकलो. म्हणजे पहा, जास्त दिवस लागत नाहीत हो, इंग्रजी बोलण्यासाठी सुद्धा जास्त दिवस लागत नाहीत. एका महिन्यात तुम्ही इंग्रजी बोलू शकता. पण त्या ठिकाणी त्या मार्गाने प्रयत्न केले पाहिजे, त्या मार्गाने आपण मार्गक्रमण केलं पाहिजे. एवढं मी का सांगतो मित्रांनो, एवढं मी पोटतिडकीनं का सांगत असतो की मला वाटतं की माझ्याकडे असलेले सर्व विद्यार्थी इंग्रजी बोलले पाहिजे. पुढचा मुद्दा आहे सराव कमी. तुम्ही प्रॅक्टिस करत नाहीत ना. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. विदाउट प्रॅक्टिस नथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड. या जगामध्ये सराव केल्याशिवाय मित्रांनो कोणतीही गोष्ट येत. आता पहा, मीच सांगतो, मला 10वीला बॉन्डीवर मार्क होते, म्हणजे 40-50. का सर? कारण त्यावेळेस मला कळतच नव्हतं ना. कारण आमच्या वेळेस आम्हाला इयत्ता 5वीला ABCD सुरू झाली होती. मग तेव्हापासून मित्रांनो 5 वर्षामध्ये आम्ही काय शिकणार. आता माझ्याकडे असलेले 2री-तिसरीचे मुलं इंग्रजी बोलतात, वाचतात. घरी मम्मीला म्हणतात, मम्मी प्लीज गिव्ह मी वॉटर. आता आईला ढेकळे एखादे समजा, आताच्या आई सुज्ञ आहेत ना मदर, पण पहिल्या जर काळामध्ये म्हणलं असतं वॉटरलाच काय म्हणतात माहित नाही, तर आजकालची मम्मी म्हणते अरे बाळा हाऊ हाऊ यू कॅन स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. ते म्हणते सर, ते आता माझी मुलं सांग, मी सांगतो ना सर, माझे विद्यार्थी म्हणतात सर आमचे इंग्लिश गुरु आहेत ना, आम्हाला इंग्रजीमध्येच बोलतात. काय आता मी वर्गात समजा क्लासमध्ये गेलो, ए कम बेबी कम, कम देवयानी, कम समृद्धी, हाऊ आर यू, असं फटाफट मला. आता फोन लावला, हॅलो हॅलो हु इज स्पीकिंग देअर, सर आय एम समृद्धी. असं जेव्हा एखादा विद्यार्थी मला 8 वर्षाची लेकरू बोलते ना, सर हॅलो आय एम समृद्धी, व्हॉट आर यू डुइंग बेटा, मी बोलतो ना सर आय एम रीडिंग इंग्लिश. कशी बोलते पहा बरं, एवढे त्याला वाक्य पाठ आहेत.
8 वर्षाची मुलगी, मी फोनवर बोलते एखादी देवेरी असो, समृद्धी असो, दुर्वा असो, स्वरांजली असो, माझे लहान लहान मुलं पण आहेत. अर्जुन आहे, गोविंद आहे, पहा म्हणजे या विद्यार्थ्यांना का होते सर असं, त्यांना काय इंग्रजी येते, कारण त्यांची प्रॅक्टिस करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जर पालक असतील तर पालक या नात्यानं सांगतो विद्यार्थी मित्रांनो, पालकांनी सुद्धा आपल्या मुलांचा सराव करून घ्यायचा आहे. तुम्ही इंग्रजी बोला ना, काय फरक पडत नाही, चुकू द्या, एखादा वाक्य शब्द चुकला तरी मागं पुढे करता कर्म क्रियापद मागं पुढे होऊ द्या, पण चुका पण शिका आणि आपल्या मुलासोबत इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा. आता मग सर एवढे झाले कारण सराव कमी आहे, सराव तुम्ही करून घेतला सांगितलं, मग त्यावरती उपाय काय सर? आता आपण उपाय बघत असताना मित्रांनो, रोज 10 ते 15 शब्द शिका. आता उपाय पहा, उपाय काय करायचं आपल्याला मित्रांनो, की रोज ते 10 ते 15 शब्द. मग सर हे कोणते शब्द असतील? सुरुवातीला जर तुमच्या मुलाची जिथपर्यंत शब्द पडत ना, साधे ईट म्हणजे काय, सोपं आहे ना बाळा. आता लेकरला कसं आहे, लहान मुलांना खायचं म्हणजे काय आधी पडतं, अरे बाबा कोणाकोणाला चॉकलेट खायची या बरं, कोणाकोणाला सोनपापडी खायची पळा बरं, असे भरपूर पुस्तक ठरवलं. हा चल सोनपापडी खायची ये, बिस्किट खायचं ते म्हणजे सर मला पार्ले नको, मला मोन्याको पाहिजे, मोन्याको, काय ते सांगतात ना पहा. आता पहिला शब्द आहे समजा ईट म्हणजे काय, खाणे. मग हे शब्द पाठ एकदा दोनदा तीनदा 2-3 दिवस म्हणा, डू यू वॉन्ट ईट सम चॉकलेट, सम बिस्किट, ते म्हणजे सर येस आय वॉन्ट बिस्किट. डू यू वॉन्ट चॉकलेट, नो नो सर, नो आय डोंट वॉन्ट. म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो आपल्या मुलांना शिकवायचं असतं. ईट नंतर गो म्हणजे काय सांग, गो म्हणजे काय, जाणे. जम्प, गो ईट गो जम्प, कोणते सोपे, राईट रीड प्ले, कितीतरी शब्द आहेत, मेक डू, कितीतरी असे शब्द छोटे छोटे आहेत ना, हे रोजचे 10 ते 15 शब्द असे छोटे. सुरुवात पहा, एकच सांगतो, सुरुवात छोट्यापासून करा, एकदम मोठे जाऊ नका. नंतर सर मग यापासून काय करायचं, या 10 ते या उपायामध्ये सुरुवातीला आपल्याला यापासून छोटे छोटे वाक्य बनवायचे आहेत. आता पहा वाक्य कोणते होतील सर, आता ईट असेल तर आय ईट, नंतर आय गो, नंतर आय जम्प, आय कॅन जम्प. किती सुरू सांग मला, आय गो टू स्कूल असं म्हणून, आय गो टू स्कूल, मी शाळेला जातो. नंतर आय कॅन मेक चपाती, आय कॅन मेक पुरी भाजी, मी चपाती करू शकते, मी पुरी भाजी करू शकते. कितीतरी वाक्य आहेत. आता पहा पुढचा मुद्दा आहे, त्यानंतर आहे डेली यूज सेंटेन्स. पुढचा मुद्दा आहे मित्रांनो डेली यूज सेंटेन्स. डेली यूज सेंटेन्स कोणते आहेत बरं, आपण जे DILY डेली यूज सेंटेन्स म्हणजे आपण जे दररोज आपल्या वापरामध्ये शब्द आहेत, वाक्य आहेत ना, छोटे छोटे वाक्य घ्यायचे आणि त्याचा आपल्याला वापर करायचा. समजा आय एम रेडी, तुम्ही बोलणार आय एम रेडी, छोटी घ्या, मी तयार आहे, आय एम रेडी, कुठं आहे, मी शाळेत जायला तयार आहे. मग या ठिकाणी पुढे शाळा, आय एम रेडी गो टू स्कूल, असं तुम्ही बोलू शकता. पुढचं सांग मला एखादं वाक्य, व्हॉट आर यू डुइंग, शी इज रीडिंग इंग्लिश बुक. व्हॉट आर यू डुइंग, पप्पाला एका दिवशी पाहुणे आले घरी, मग म्हणते अंकल व्हॉट आर यू डुइंग, ते म्हणते मला हे कुठे शिकला रे, व्हॉट आर यू डुइंग मला म्हणायला. ते म्हणा सर आमच्या सरनं शिकले, व्हॉट आर यू डुइंग, कोणाला म्हणते व्हॉट आर यू डुइंग, हाऊ आर यू, किती उपाय, हाऊ आर यू, पहा हाऊ आर यू. दुसरं घ्या, हाऊ आर यू, पाहुणे आले घरी, हाऊ आर यू, मामा आले, हाऊ आर यू, मामी आली, हाऊ आर यू, आंटी आली, हाऊ आर यू, अंकल आली, हाऊ आर यू, पप्पा आली, हाऊ आर यू. अरे कोणाला आले करू एवढं सो 5-7 वर्षातली कोणते, सर हाऊ आर यू सर, आय एम फाईन बेटा, आय एम फाईन, मी त्याला म्हणतो हाऊ आर यू. म्हणजे असे छोटे छोटे वाक्य आपल्याला घ्यायचे आहेत. नंतर रोज 10 मिनिट हे झालं, डेली यूज झालं. 3 नंबरला काय बघा, रोज 10 मिनिटं इंग्लिश व्हिडिओ बघा. आता पहा ऐकण्याचा काय होईल सराव, यामुळं तुम्हाला जर ऐकण्याचा, तिसरा मुद्दा आहे ऐकण्याचा सराव करा. मग सर कुठं करणार ते, व्हिडिओ टीव्ही बघा, टीव्हीवरती इंग्लिशमध्ये ऐका.
युट्यूबवर जा किंवा युट्यूबवर माझे पण व्हिडिओ आहेत, अनेक व्हिडिओ असतील, ते व्हिडिओ बघा आणि ऐकण्याचा सराव करा. रोज 10 मिनिटं, किती मिनिटं? 10 मिनिटं इंग्लिशचे व्हिडिओ बघा. सोपं सोपं असते ना, सोपे पाहायचे, एकदम अवघड अवघड व्हिडिओ पाहायचे नाही. मोठमोठाले इंग्लिश बोलणारे व्हिडिओ आहेत ना, ते नाही बघायचे बाबा आता, नंतर बघा. सुरुवातीला अशी छोटी छोटी व्हिडिओ, नंतर छोट्या वाक्यापासून सुरुवात करा. आता समजा आय गो, आता समजा इथं पहा आय गो, आता एवढं आय गो टू स्कूल नाही, आय गो म्हणायचं. नंतर आय लर्न, पहा छोट्या वाक्याचे आय लर्न, म्हणजे छोट्या छोट्या वाक्यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. नंतर स्वतःशी इंग्रजी स्वतःला बोला. आय एम सुरेश, आय एम अ टीचर, पहा आय वॉन्ट, म्हणून कुठं बोलायचं सर? आता तुम्ही उभं राहा आरशापुढे, कुठं तुम्ही सुद्धा काय म्हणणार? आता मी तर बोललो, तुम्ही म्हणतात आय एम गणेश, आय एम अ स्टुडंट, आय वॉन्ट लर्न इंग्लिश. कितीतरी वाक्य होतील असं. आय कॅन जम्प, आय कॅन रन, आय कॅन स्विम, आय कॅन क्लाइंब अ ट्री. असे छोटे छोटे वाक्य आपल्याला आरशापुढे उभं राहायचं आहे आणि तिथं म्हणायचं असतं. मग त्या ठिकाणी आपण आरशाकडे बघत असताना आपले जे हावभाव आहेत ते आपल्याला आरशात दिसतात, आणि एखादा शब्द चुकला असेल तर ते आपण पुन्हा दुरुस्त करू शकतो. म्हणजे काम करा, तुमचा मोबाईल काय करा, व्हिडिओ शूटिंग लावित आणि आरशा पुढे उभे राहा आणि असे 10 मिनिटं इंग्रजी काय बोला. काय होईल? रोजचे 10 वाक्य बोला. आय एम लर्निंग इंग्लिश, मी इंग्रजी शिकत आहे. आय एम स्टुडंट, माय नेम इज सुरेश, माय नेम इज गणेश, तुमचं जे नाव असेल ते घ्या. माय नेम इज देवयानी, माय नेम इज समृद्धी, माय नेम इज स्वरांजली, माय नेम इज ध्रुवा, माय नेम इज काय पण बोला, तुम्ही तुमच्या पुढे आरशा पुढे बोला आणि असं इंग्रजीमध्ये बोलत राहा. म्हणजे जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इंग्रजी येणार नाही. मी 1000 वेळा म्हणत असतो, 1000 वेळा, की प्रॅक्टिस 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 इज अ मोस्ट इम्पॉर्टंट वे टू लर्न इंग्लिश. सराव हा इंग्रजी शिकण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, रोज प्रॅक्टिस करा. 10 मिनिटं, किती मिनिटं बोलायचे? 10 मिनिटं. नंतर रोजचा प्लॅन. आता पहा, रोजचा प्लॅन महत्वाचा आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि तुम्ही वाटलं तर लिहून पण घ्या. काय करायचं मित्रांनो? पहिली गोष्ट 10 शब्द. रोजचे किती? रोज काय करायचे? 10 शब्द नवीन नवे. आज समजा घेतले आपण ईट, प्ले, डू, सोपे सोपे झाले. मग रोज उद्या बदला ना. पुस्तक घ्या, पुस्तकामध्ये शब्द छोटे छोटे पहा. मग त्या शब्दाचा अर्थ समजत नसेल तर युट्यूबवर आपल्या प्ले स्टोअरवर जा आणि इंग्रजी मराठी डिक्शनरी आहे ते डाउनलोड करा. त्या शब्द लिहायचं आणि त्या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये शोधा, म्हणजे तुम्हाला पण त्याचा अर्थ समजेल. नंतर काय? नंतर 10 शब्द घ्या रोजचे. नंबर 2 ला आहे 5 वाक्य. किती वाक्य? 5 वाक्य आपल्याला घ्यायचे आहेत, सोपे सोपे, आज जसे आज सांगितले मी. मग तुम्हाला त्यापासून प्रॅक्टिस होईल. नंतर आहे 10 मिनिटं ऐका, इंग्रजी ऐका. 10 मिनिट आपल्याला रोज ऐका. 10 मिनिट आपल्याला ऐकायचं आहे आणि त्याची प्रॅक्टिस करायची आहे. पुढचा मुद्दा आहे 5 मिनिटं बोला. किती मिनिटं? 5 मिनिट बोला. पहा, म्हणजे कमीत कमी आपल्याला किती झाले? 5 आणि 10, 15 आणि 5, 20 आणि 10, 30, म्हणजे जवळपास 30 मिनिट आपल्याला इंग्रजीला द्यायचे आहेत. मग सांगा सर, तुम्ही महिनाभर असं करून बाबा, एकच महिना करायचा आहे मित्रांनो असं, आणि असं केल्यानंतर सांगा सर मला एका महिन्यामध्ये काहीच फरक पडला नाही. मग सांगतो सर विद्यार्थी मित्रांनो, की तुमचे कारण पण लक्षात येतील माझ्या आणि त्यावरती उपाय पण सांगितला आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.